नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा असेल लोक बरी येत ना. चला आज मस्तपैकी मी तांदळाची खीर तुम्हाला शिकवते झटकीपट. ठीक आहे. आता मला हे एका ताईने मला गिफ्ट दिलेलं आहे भांडं, म्हणजे हे हंडी आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मी बिर्याणी खूप छान बनवीन. पण पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये खीर बनवते का की आपल्या जीवनामध्ये आनंद हो आणि सुखाचं दिवस येऊ, हेच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना. तर मी ह्याच्यामध्ये खीर बनवते. ठीक आहे. तर सुरुवात आपण खिरीपासून करूया. कोणतंही नवीन भांडं आणल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मिठाच म्हणजे तुम्ही जर चहा पण बनवू शकता आणि साखर पण ठेवून त्याचं गरम पाणी पण करून पिऊ शकता. पण पहिली गोष्ट, कोणतीही वस्तू वापरता तुम्ही नवीन तर त्याच्यामध्ये तुम्ही खीर बनवा, खूप चांगलं असतं. तर आपण आता हे खीर बनवूया. आणि कुणी आपल्या गिफ्ट दिलं तर त्यांना अजून खूप आनंद होतो की आपण ह्याच्यामध्ये म्हणजे खीर बनवली, खूप चांगली वस्तू बनवली आणि त्यांना खूप चांगलं पण वाटतं. आणि आता मला हे गिफ्ट दिले ते माझ्या फॉलोवर माझी फॅमिली आणि माझ्या फॅमिलीने मला हे गिफ्ट दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी विचार केला की ह्याच्यामध्ये मी थोडंसं खीर बनवावं. तर चला आपण खीर बनवूया. ठीक आहे. हे बघा, हे बदाम आहे, हे चारोली आहे आणि हे इलायची पावडर आहे आणि हे आपलं दूध आहे. ठीक आहे. आणि हे मी तांदूळ 2-3 तास भिजाय घालायचं ह्या तांदळाला. तर ह्या तांदळाला असं चुरून घ्यायचं. हे बघा, असं चुरून घ्यायचं. चांगलं भिजलेलं आहे आणि असं चुरून घ्यायचं म्हणजे तांदूळ तुटायला पाहिजे. अक्क पण चालेल, तुम्हाला जर अक्क पाहिजे असेल तर तुम्ही अक्क टाकू शकता. हे तांदूळ असं मोडून टाकायचं म्हणजे तांदळाचं 2 तुकडं व्हायला पाहिजे ते. ठीक आहे. तर तांदळाची खीर आपल्याला बनवायची. तर चला, हे आपलं तांदूळ ह्यातलं पाणी पण काढूया आणि खीर आता बनवायला चालू करू. हे आता माझ्याकडे बघा तूप नाही, पण मी तेलावर बनवणार आहे. ठीक आहे. जसं आहे तसं. ठीक आहे. चला आता हे भांडं मी ह्याच्यामध्ये तेल टाकते. तुम्ही तूप टाकायचं, तुम्ही तूप टाका. आता बघा, मी जास्त तूप पण नाही, तेल पण नाही टाकणार, थोडंसं तेल टाकते. आता बघू शकता तुम्ही. आणि हे आपलं हे ड्रायफ्रूट तुम्हाला जे पण टाकायचे, काजू टाका, पिस्ता टाका, सगळं ड्रायफ्रूट टाका. पण जसं माझ्याकडे आहे, माझ्याकडे तर सगळंच आहे तुमच्या आशीर्वादाने, पण मला जास्त नाही टाकायचं. ठीक आहे. तर हे मी दोन्ही, आता माझ्याकडं पिस्ता नाही, बाकी सगळं आहे माझ्याकडे, अक्रोड बिक्रूड सगळं आहे, पण मला जास्त नाही टाकायचं. तुम्हाला आहे ना, तुमच्याकडे हे पण नसेल ना तर तुमच्याकडे वलं खोबरं असेल ना ते पण तुम्ही असं कापून असं तळायचं बघा. ठीक आहे. चला चांगलं फ्राय झाले बघा. ह्याचं कधी पण आहे ना तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये गॅस स्लो करते, इलायची पण टाकते बघा. आता बघायला गेलं तर आपल्याला हे दूध टाकायचे आपल्याला बघा. दूध टाकायचे, मी अजून टाकते दूध. बाद झालं. ठीक आहे. बघा खूप छान आहे. आता ह्याच्यामध्ये मला साखर पण टाकायचे. तुम्हाला जेवढी मिठा लागते तेवढी साखर टाका. हे बघा. बस, जास्त पण साखर नको. आता ह्याला चांगली उकळ आणून द्यायची. ह्याला बघा, ह्याला हे करायचं, उकळ आणून द्यायची. हंडी खूप छान वाटते, तर मला खूप आवडली हंडी. आणि ह्याच्यामध्ये मी मस्त बिर्याणी बनवीन, खूप छान डिश बनवीन, पालक पनीर बनवीन, खूप पुलाव बनवीन, व्हेज बनवीन, नॉनव्हेज बनवीन, सगळं काय बनवीन ह्याच्यामध्ये. आता हे बघा, हे तांदळात मी पाणी काढले, तर हे तांदूळ ह्यात टाकायचं. शिजूस तर हे बघा, शिजूस तर टाकायचं. हे तांदूळ दुधामध्ये शिजाय पाहिजे तोपर्यंत सारखं हलवायचं. आता ह्याला कम से कम अर्धा तास 1 तास लागणार, कारण स्लोवर पकवायचं. घाई करायची नाही, काहीच नाही कोणत्या गोष्टीची. मस्तपैकी बनतं बघा. आता ह्याला मी हे टाकले, तोपर्यंत ह्याला आपण दुसरी कामं करू शकतो. आणि तुम्हाला जर आहे ना तुमच्याकडं काहीच नसेल ड्रायफ्रूट, फक्त 2 इलायची टाका आणि खोबरं असतं, खोबरं किसून टाका. किसून टाकलेलं खोबरं पण खूप छान लागतं. नाही तर बारीक कापून टाका, ते पण छान लागतं. जर तुमच्याकडं काहीच नसेल, प्लेन पण तुम्ही खीर बनवू शकता. ठीक आहे. बनवायचं म्हणलं माणूस कसं पण बनवतं, दिमाग व्हायला पाहिजे फक्त. ठीक आहे. तर कशी वाटते तुम्हाला हा माझी खीर? मस्त वाटत असेल ना, तर त्याला बघून या. अर्धा तास तो लागल. घाई करत नाही, काहीच नाही. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया. ठीक आहे. तोपर्यंत दुसरी कामं करूया आपण. ठीक आहे. चला आपली खीर बनलेली आहे मस्तपैकी एकदम. तर हे आता गॅस स्लो करते मी.
तर एक तुम्हाला खीर खायची असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडली तर सांगा. आपली एकदम सोपी, बघा किती मस्त वाटते, किती गारी आणि किती छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, वाव, मस्त आहे ना. खावा वाटते ना तुम्हाला पण, तर मी पण बनवून खावा. आणि हेला आहे ना, गरम खाण्यापेक्षा थंड खावा. थंड लई छान लागते. म्हणजे बनल्यानंतर एक 15-20 मिनटं थंड होऊन द्या. त्याच्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 1 तासाभराने ह्या खायला चालू करा. एवढी छान लागते ना, खूप छान लागते बघा. मला तर तांदळाची खीर लई आवडते खायला बघा. वाव, एकदम यम्मी झालेली आहे, बघू शकता. ठीक आहे, बघा. वाह, आहा, मस्त आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि असेच तुम्हाला छान छान रेसिपी दाखवून एकदम. ठीक आहे. काल मी रेसिपी बनवत होती पण काल काय झालं, मला फोन यायला लागले, ताई लाईव्हवर येणार. मग मी ही रेसिपी अर्ध्यातनं थांबवली आणि लाईव्हवर गेली. मग नंतर आहे ना, रेसिपी मला बनवेन मग राहिली तसेच. म्हणलं आता राहिलेली अर्धी बनवते. ठीक आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अशाच आता ह्याला थंड झाल्यानंतर खाऊया आपण. ठीक आहे. बघा, खूप छान दिसते, मस्त, बघितलं ना.